3 लीग मॅचची टुर्नामेंट आहे. किती? पहिली मॅच आपण, दुसरी मॅच, तिसरी मॅच. ज्या काही चुका दोन्ही मॅचमध्ये झाल्यात, फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे किंवा बॉलिंग असू दे, त्या चुका आता या मॅचला करायच्या नाहीत. कारण की ही मॅच जिंकल्यानंतर आपण क्वालिफाय होऊ, सेमीफायनलला जाऊ. काही चुका झाल्यात त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि करतोय आपण. फिल्डिंग एफर्ट पूर्ण लावा, बॉलवर पडा, बॉल सोडू नका. तुमच्या मनातला क्रिकेटर जागा होऊ द्या. आज खरं सांगतोय, मॅच आज काही करून जिंकायची आहे आपल्याला. बॉलरचं काम करेल, जेवढे बॉल डॉट टाकता येईल तेवढे डॉट टाका. जर ते रन्स काढत नसेल तर मग विकेटला जावा. प्रेशर द्या, बॅट्समॅनला प्रेशर द्या. टॉस जिंकला, बॅटिंग आली, बॉलिंग आली तर दोघांचे प्लॅनिंग वेगळे असते. जे बॅट्समन असेल प्रॉपर, त्यांनी फक्त बॅटिंगवर फोकस करा की आपल्याला ह्यावेळेस किती रन करायचे. आणि प्रत्येकाने मनात ठेवा की बॅट्समनने आपल्याला 100 करायचे आज. आणि बॉलच्या हिशोबाने खेळत राहा. विकेट अनइव्हन असेल, खालीवरती राहत असेल बॉल, काही प्रॉब्लेम नाही, शेवटपर्यंत बॉल बघा आणि थोड्या वेळ विकेट घालवा, वेळ घालवा विकेटवर थोडा, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही तिथं सेट होता आणि बॅटिंग करता. बॉलिंगचं पण सेम तसंच आहे. वाईट एक्स्ट्रा टाकू नका, टप्प्यावर बॉलिंग करा. आणि बॉलरला सगळ्या फिल्डरची साथ पाहिजे, एकाने पण मिसफिल्ड करू नका. मिसफिल्ड चुकून झाली तरी एकमेकांवर ओरडू नका, त्यांना चेअरअप करत राहा. आणि पूर्ण 50 ओव्हर हा तुमचा काय पाहिजे, तोंडातून आवाज पाहिजे, पूर्ण चेअरिंग पाहिजे. बॅट्समन आऊट नाही झाला लवकर, पार्टनरशिप मोठी झाली तरी पण तुम्ही त्याचं पडून नाही जायचे, अजून चेअरिंग करा. कसा आऊट करायचं 2 मिनटं प्लॅनिंग करा. बॉलर चेंज करत राहा आणि त्या हिशोबाने फिल्डिंग लावा आणि त्याला टार्गेट करा. बॉलरने प्रत्येक बॉलरला सांगतो की बॅट्समन रीड करा, ते वीक पॉईंट कुठला आहे आणि स्ट्रॉंग पॉईंट कुठला आहे तो वीक करा, त्याप्रमाणे फिल्डिंग लावून बॉलिंग करा. लवकरात लवकर आऊट करायचा प्रयत्न करा. चांगला बॅट्समन जर एखादा सेट झाला तर तो मोठा स्कोअर करेल. त्यामुळे सेट होऊन देऊ नका प्रत्येकाला. आणि त्यासाठीच तुम्हाला बॉलरला फक्त फिल्डरची गरज लागणार आहे. कॅचेस मिस करू नका. एका चांगल्या प्लेअरचा कॅच मिस झाला की तो मोठा स्कोअर करून देईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समोरचा प्लेअर कोणी असू दे, मोठा असू दे, छोटा असू दे, स्टेट खेळला असू दे, इंडिया खेळला असू दे, आपण आपल्या हिशोबाने मोठेत, आपण स्टार आहे, स्वतः स्टार आहे असं समजा आणि त्या हिशोबाने खेळा. फक्त जो कॉन्फिडन्स तुमच्यात आहे तो फक्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बदलू नका. कॉन्फिडन्स ठेवा की स्वतःवर आपली बॉलिंग चांगली पडेल, बॅट्समनने आपली बॅटिंग चांगली होईल, आपला थ्रो चांगला बसेल, हा कॉन्फिडन्स मनात ठेवा. आणि ना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा की आपल्याला मॅच जिंकायची. निगेटिव्ह पडून नका जाऊ. कुठली मॅचचं सिच्युएशन काही बी असू द्या, शेवटपर्यंत पडायचं नाही. क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की शेवटच्या बॉलपर्यंत सांगता येत नाही मॅच विन होईल का हरल. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत पडायचं नाही आहे. प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायचं आपल्याला. अंपायर्सला तुम्हाला जर नाही कळलं काय तर अंपायर्सला विचारा. सर असतात तिथे, सरांना विचारा म्हणजे काय रूल्स आहेत. तुम्हाला जर नवीन कोण खेळत असेल यामध्ये तर पॉवर प्लेचा काय रूल आहे काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल कॅप्टन, विकेट किपर आपला. फिल्डिंगवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. सिनियर प्लेयर जो आहे तुमच्यात त्यांनी सगळ्या ज्युनियर प्लेयरला घेऊन खेळायचे व्यवस्थित आणि सगळ्यांना सांगायचं, समजून सांगायचं. आज मॅचमध्ये कोणाची वरडावरडी नाही पाहिजे, डिसिप्लिन दिसली पाहिजे ग्राउंडवर. कारण की क्रिकेट हा जेंटलमॅन गेम आहे, तुम्हाला माहिती आहे. क्रिकेट तर गल्लीत पण पोरं खेळतात ना. आपण क्लबमध्ये काय खेळतो, क्लबची लेवल थोडी आहे ना. डिसिप्लिन असतो का नाही क्लबच्या गेमला, मग तो डिसिप्लिन प्रत्येकमध्ये पाहिजे आता मॅच खेळता. मी असं म्हणत नाही की आपल्या पोरं डिसिप्लिनमध्ये खेळत नाही, डिसिप्लिनमध्ये असतात सगळेजण, पण आज त्याला जास्त गरज आहे. जेव्हा मॅच विन व्हायची असती तर आपल्याला थोडं जास्त प्लॅनिंग करावं लागतं. आणि मनातनं अजिबात खचून जाऊ नका, कारण की आपण टॉपमध्ये आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक मॅच विन वर जायचं. तोच हिशोब करायचा आहे आपल्याला की टार्गेट काय द्यायचं आहे आपल्याला, प्लॅनिंग काय करायचं आपल्याला. बॅटिंग आली तर आपण त्या समोर टीमला काय टार्गेट देऊ शकतो, विकेटच्या प्रमाणे ते टार्गेट सेट करा. बरोबर आहे. बॉलर असेल तर आपण त्यांना किती रनमध्ये रोखू शकतो, की आपल्याला किती रन चेस होऊ शकतात, त्या हिशोबाने टार्गेट ठेवून प्लॅनिंगनी मॅच चालू करा. परत मग असं बाहेरनं सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे कोचेसला. आतमध्ये तुम्ही तुमचं शिकलं पाहिजे. जेव्हा मॅच एक्सपिरियन्स तुम्हाला येत राहील तुम्ही तुमचं ऑटोमॅटिक शिकत राहता. काही गोष्टी चुकतात ते सांगतातच बाहेरनं सर वगैरे, पण तुमच्या आता अंडर 14च्या मॅचेस आहेत त्यामुळे तुम्हाला अजून शिकायचं आहे खूप. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकर शिकता येईल त्या गोष्टींमधनं
त्या गोष्टीमध्ये शिका. मागच्या वेळी ज्या चुका झाल्यात, मिसफिल्डिंग झाली, कॅचेस सुटली, त्यामुळे आपण मॅच लॉस झालो, बरोबर. मग त्याच गोष्टी होऊन द्यायच्या नाहीत. ह्यातनं क्रिकेट हा असा गेम आहे की त्यामध्ये हारांजीत होत राहते. तुमचा परफॉर्मन्स नाही झाला तर तुम्ही पडून नका जाऊ, कारण की तुम्ही ॲज अ क्रिकेटर म्हणून प्रॅक्टिस करताय, तुम्ही ॲज अ क्रिकेटर आहेत. त्यामुळं काय होणार आहे, तुम्ही पुढं चांगलं खेळू शकणार आहे. असा कुठलाच बॅट्समन बॉलर नाही की एका मॅचला रन केले नाहीत, एका मॅचला रन खाल्लेत बॉलरने, तर तो खचून गेला की तो पुढं काय होणार आहे, त्याचा पुढं परफॉर्मन्स नाही होणार. त्यामुळे खचून जाऊ नका. आपल्याला पुढचा गेम पण असतो, पुढच्या मॅचेस पण आहेत. जास्त प्रयत्न करा आणि जास्त प्रयत्न करून मॅच विन करायचा प्रयत्न करा.